Welcome to our YouTube channel Satyak Classes. Today we are going to learn appreciation of the English medium poem. Poem's name is The Pulley. This is the poem for English medium 10th standard 2.4 poem for SSC board, in which we mention title of the poem, poet's name, rhyme scheme, figure of speech and theme of the poem. These are the points which should be mentioned in the appreciation in paragraph format. Now we start to the appreciation of poem which is written in paragraph format. Let's start the appreciation. In first slide we are going to cover 2 points. First, name of poem, and second, name of poet. We are going to start the appreciation. The poem The Pulley is a metaphysical and secular poem having hint of religious elements woven into it. Title of the poem is quite justified. It is written by the Welsh poet George Herbert, who was a priest by profession. या पॅराग्राफमध्ये आपण 3 गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या पोएमचं टायटल जे आहे द पुली ते मेन्शन केलं गेलंय. दुसरी म्हणजे या पोएमचा जो पोएट आहे वेल्श पोएट जॉर्ज हार्बर्ट त्याचं नाव मेन्शन केलं गेलंय. आणि तिसरी गोष्ट ही जी पोएम आहे या पोएम विषयी काही शब्दांमध्ये इन्फॉर्मेशन दिली गेली की एक मेटाफिजिकल अँड सिक्युलर पोएम आहे ज्याच्यामध्ये रिलिजियस एलिमेंट ओव्हन केले गेलेले आहेत. अशा प्रकारे पहिले 2 पॉइंट आपण या पहिल्या स्लाइडमध्ये कव्हर केलेले आहेत. आता आपल्याला पाहायचं आहे ते दुसऱ्या स्लाइडमध्ये नेक्स्ट पॉइंट जो आहे राईम स्कीम. इट इज in the form of monologue. The poet has used continue rhyme in the poem. The rhyme scheme of the poem is A B A B. That gives a beautiful poetic texture to the poem. It is a religious poem with a lot of imagery and concepts. या स्लाइडमध्ये आपण पहिली गोष्ट सांगितली की टाइप ऑफ पोएम कुठला आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट सांगितली की यामध्ये राईम स्कीम यूज केली गेलेली आहे आणि कंटिन्यू राईम वापरला गेला आहे. त्यानंतर विच राईम स्कीम इज यूज्ड इन द पोएम इज टोल्ड, म्हणजे कुठला राईम स्कीम वापरली गेली आहे ते यामध्ये सांगितलं गेलंय. त्यानंतर या राईम स्कीमचा पोएमवर झालेला इफेक्ट म्हणजे त्याने पोएमला एक टेक्स्चर प्रदान केलंय हे आपण सांगितलंय. त्यानंतर नेक्स्ट थिंग आपण सांगितली की ही एक रिलिजियस पोएम आहे ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात इमॅजरी आणि कॉन्सेप्टचा वापर केला गेलेला आहे. अशा प्रकारे आपण या पॉइंटमध्ये राईम स्कीमसाठी आवश्यक असणारे जे पॉइंट्स आहेत ते सगळे सांगितलेत. आणि दुसरा जो आपला पॉइंट असतो राईम स्कीम त्याबद्दल याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. म्हणजे राईम स्कीम मेन्शन केली गेली, राईम स्कीम वापरली की नाही ते सांगितलं गेलंय, राईम स्कीम कुठली वापरली गेली ते सांगितलं गेलंय आणि त्या राईम स्कीमचा पोएमवर झालेला इफेक्ट त्याला जे पोएटिक टेक्स्चर मिळालंय त्याबद्दल सांगितलं. आणि लास्ट वन इमॅजरी आणि कॉन्सेप्टचा वापर याबद्दल सांगितलं. आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहणार आहोत नेक्स्ट पॉइंट, तो म्हणजे फिगर ऑफ स्पीच. लेट्स स्टार्ट. द पोएम इज ब्युटिफाईड बाय यूजिंग कॉमनली यूज्ड फिगर ऑफ स्पीच सच ॲज इन्व्हर्जन, personification, repetition, alliteration, metaphor, antithesis, etc. The
chief figure of speech used in the poem is a metaphor. आता या स्लाइड मध्ये आपण जो पॉइंट घेतलाय तो पॉइंट आहे यूज ऑफ फिगर ऑफ स्पीच. कुठले कुठले फिगर ऑफ स्पीच पोएम मध्ये वापरले गेलेत त्यांची नावं या ठिकाणी मेन्शन केली गेली आहेत. म्हणजे जसं की इन्व्हर्जन आहे, पर्सॉनिफिकेशन आहे, रिपिटिशन आहे, अलिट्रेशन आहे, मेटाफर आणि अँटिथेसिस या प्रकारचे फिगर्स ऑफ स्पीच या पोएम मध्ये वापरले गेलेले आहेत. त्यानंतर दुसरा पॉइंट जो सांगितला गेला आहे तो आहे की चीफ फिगर ऑफ स्पीच या पोएम मध्ये वापरलेला कुठला आहे, तर तो आहे मेटाफर. या मेटाफर बद्दल सांगितलं गेलं. म्हणजे ज्या वेळेस आपण ॲप्रिसिएशन लिहितो त्यावेळेस 1 मार्काला हा पॉइंट असतो आणि त्यातला हाफ मार्क हा तुम्हाला फिगर ऑफ स्पीचच्या नावांसाठी असतो, कुठले वापरले गेलेत ते नमूद करण्यासाठी असतो, किंवा एकच फिगर ऑफ स्पीच जो आहे त्याचं नाव लिहिलं तरी चालतं, पण फिगर ऑफ स्पीचच्या नावासाठी तो हाफ मार्क असतो. आणि दुसरा उरलेला हाफ मार्क हा नेक्स्ट एक्झाम्पलसाठी असतो, तो आपण या पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. लेट्स स्टार्ट. फॉर एक्झाम्पल, द फिलिंग ऑफ एनेक्झिटी has been compared to a पुली. म्हणजे जी फिलिंग आहे एनेक्झिटीची ती पुली बरोबर कंपेअर केली गेली. अँड द क्वालिटी ऑफ रेस्ट ऑर कंटेंटमेंट इज इम्प्लिसिटली कंपेअर टू ज्वेल. आणि दुसरी गोष्ट, रेस्ट जी आहे ती ज्वेलशी कंपेअर केली गेली किंवा कंटेंटमेंट जे आहे ते ज्वेलशी कंपेअर केलं गेलंय. अशा प्रकारे जे कंपॅरिझन या ठिकाणी पाहायला मिळतंय त्या कंपॅरिझन मधून आपल्या लक्षात येईल की जो फिगर ऑफ स्पीच तयार होतो तो होतो मेटाफर. अशा प्रकारे हे जे कंपॅरिझन आहे ते या पोएम मध्ये झालेल्या मेटाफरचा यूज आपल्याला शो करतो. अशा प्रकारे हा पॉइंट आपण क्लिअर केलेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहायचा आहे, तो आहे सेंट्रल आयडिया. त्या अगोदर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लेट्स सी द लास्ट पॉइंट, सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द रिझन फॉर मॅन्स कंटिन्युअल रेस्टलेसनेस ऑल हिज लाईफ. In one word, we can say that central idea of poem is man's continual restlessness all his life. Poet tells us about restlessness of man and what happened due to this restlessness. According to the poet, this is because God withheld the quality of rest from man. This poet also tells that this happens means man's continual restlessness all his life is due to the thing that God withheld the quality of rest from man. So it happens. थोडक्यात पोएमची जी सेंट्रल आयडिया आहे ती आहे की ह्युमन बिंगच्या कंटिन्युअल रेस्टलेस मागचं जे कारण आहे, जी रेस्टलेसनेस आपल्याला त्याच्या ऑल लाईफमध्ये पाहायला मिळते, त्याच्या मागचं कारण हीच या पोएमची सेंट्रल आयडिया आहे. आणि पोएटच्या मतानुसार हे घडतं कारण गॉड जी रेस्ट ही क्वालिटी आहे ती स्वतःकडे घेऊन ठेवतो. आणि तो का घेऊन ठेवतो हे आता आपल्याला नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहायचंय. सो दॅट मॅन्स थॉट वुड अल्टिमेटली टर्न्स टुवर्ड गॉड हिज क्रिएटर. म्हणजे थोडक्यात काय तर माणसाचा लक्ष पुन्हा त्याच्या क्रिएटरकडे जावं, त्याचे विचार पुन्हा त्याच्या क्रिएटर भोवती जावेत यासाठी स्वतः गॉडच काय करतो ते रेस्ट स्वतःकडे ठेवून घेतो. In other words, the theme of the poem rotates around the fact that, दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ही जी सेंट्रल आयडिया किंवा थीम आहे पोएमची ती
एका विषयाभोवती फिरत असते. तो विषय कुठला आहे? एक फॅक्ट वास्तवाविषयी भोवती फिरत असते. तो फॅक्ट कुठला आहे? दॅट ह्युमन बीइंग आर ॲक्च्युअली बेस्टोड विथ मेनी गिफ्ट्स बाय गॉड. म्हणजे माणसांना देवाकडून अनेक गिफ्ट्स, अनेक वरदान, अनेक ब्लेसिंग्स मिळालेले असतात. 8 वी ऑलवेज टेंड टू बी. आणि असलं तरी आपण नेहमीच काय करतो ते आता पुढच्या स्लाइड मध्ये आपल्याला दिलेलं आहे. 8 वी ऑलवेज टेंड टू बी मटेरियलिस्टिक. एवढे गिफ्ट दिलेले असताना सुद्धा आपण मात्र काय बनतो? मटेरियलिस्टिक गोष्टीच्या मागे पळतो. अँड ओव्हरलुक गॉड. आणि देवाकडे पाहत असतो. हू ऑलवेज पुल अस. जो नेहमीच आपल्याला ओढत असतो. टुवर्ड हिम विथ द पुली ऑफ रेस्टलेसनेस. आणि कशाच्या साह्याने स्वतःकडे खेचत असतो? तर पुली ऑफ रेस्टलेसनेसच्या साह्याने तो आपल्याला त्याच्याकडे खेचत असतो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे ॲप्रिसिएशन पूर्णपणे पाहिलेलं आहे, ज्यामध्ये आपण पोएट्स नेम, पोएम्स नेम, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि लास्ट इम्पॉर्टंट वन सेंट्रल आयडिया अशा सर्वच्या सर्व 5ही गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. आता या लास्ट 3 स्लाइडमध्ये आपण सेंट्रल आयडिया पाहिलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.